छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा जपत संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रियतेचे गड काबीज करणाऱ्या शिवशाही न्यूज नेटवर्कच्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छू भारताचे खंबीर पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे विकास पुरुष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा अध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार श्रीमंत उदयनराजे भोसले महाराज, महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत शिवेंद्रराजे भोसले, महाराष्ट्राचे ग्रामविकास तथा पंचायत राज्यमंत्री जयकुमार भाऊ गोरे यांच्या नेतृत्वात वाई नगर परिषदेच्या विकासाचा रथ वेगाने पुढे नेणारे लोकनियुक्त नगराध्यक्ष माननीय श्री अनिल लक्ष्मण सावंत, नगराध्यक्ष अनिल सावंत यांच्या विशेष प्रयत्नातून भाजी मंडईच्या आधुनिकीकरणासाठी 58 लाखांचा निधी मंजूर झाला असून या महत्त्वाकांक्षी कामाचा शुभारंभही करण्यात आला आहे. या आधुनिक मंडईमुळे वाईतील तब्बल 300 व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या विकास कामाबद्दल वाईकर आणि व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त करत नगराध्यक्ष अनिल सावंत यांचे आभार मानले. याबाबत काही व्यापाऱ्यांनी शिवशाही न्यूजशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्यात. शुभम कोदे, शिवशाही न्यूज, सातारा. चांगलं आहे उलट काम काय, उलट मंडई चांगली होईल आणि व्यापाराशी बी चांगलं होईल, घेणाऱ्याशी बी चांगलं होईल, मंडई शोभीकरण होईल, चांगली गिराईक आम्हाला सुद्धा चांगलं होईल, वाढेल आहे ना काय. आणि कसं होईल जी बाकीचं अशी पालं छत्र्या लावण्यापेक्षा ही शेडचं काम चांगलं होईल काय. शेड म्हणजे मिळाल्यामध्ये आम्हाला बी म्हणजे माल लावायला चांगला होईल, भिजायचं नाही पावसा दिवसानं. आता जवळ 10 वर्ष होणे. आता ही झाडं वगैरे तोडली तर तुम्हाला काही त्याचा प्रॉब्लेम? आम्हाला प्रॉब्लेम म्हणजे आता फक्त ते सावलीचा प्रॉब्लेम होणार सगळ्या. पण तुम्हाला शेड वगैरे करून देणार आहेत ना? शेड वगैरे देणारच की करून, तरी बी कसं आहे की शेड पॅक केलं तर आम्हाला काहीच करता येणार नाही. आत गेलं तर बाहेर येणार, बाहेर गेलं तर आत येणार नाही. पाट्या अशा जर असं पुढे पाट्या लावले तर आत बाहेर करू शकत नाही ना. बसलेले 20 वर्ष झाले. अजून तुम्हाला काय वाटतं यामध्ये? याशिवाय बदल व्हावा. जो आता जो बदल होतो ते छान काम आहे ना. पण झाडं आता कट करताय त्याच्याबद्दल पण आम्हाला बसायला पण भीती होती ना. वर्ण वारे वादळाचं म्हणजे पडणे, मागे एकदा म्हाताऱ्यापाशी इथं पडलेलं ना, त्यामुळे त्या म्हाताऱ्याच्या इथं असं लागलं तर झालेलं, रक्त आलेलं. तर आता मध्ये पण एक पडलेलं, ते आमची गाडी गावलेली म्हणजे वायर वादळ आले की आम्हाला पण भीती आहे ना. त्यामुळे कठीण करतात ते पण आमच्या फायद्यात. एकदम चांगल्या पद्धतीने चालू आहे आणि आत्ताची नवीन जी बॉडी आपली भाजपची ती उत्कृष्ट पद्धतीनं काम करत आहे. आणि माझं तर असं म्हणणं आहे की पहिल्यापेक्षा मंडई खूप चांगली आणि सुंदर चांगल्यासाठी झालंय, होती बसण्यासाठी वगैरे बरं झालंय. झाड तोडली गेले झाड नाही तोडलेले, जे काय जे फांद्याची घसरण होते का नाही ते काय छाटलेलं आहे. फक्त ते काय झाडं थोडीच कापले, ती झाडं नाही कापलेली, फक्त फांद्या. पर्यावरण प्रेमी विरोध करता बरोबर का कटिंग केला तर विरोध करतात. हे फक्त कसं आहे, लोकांच्या रहदारी असतील त्यांच्या कसं पडू नये त्यांच्या अंगावरती, त्यासाठी त्यांनी फक्त छाटलेलं आहे. चांगलं आहे. झाडं पडली तरी परत त्यालच की परत एका एकी झाडाची फांदी पडली तर एखादा माणूस मारायचं, मग ती तोडली ती बरं झालं, परत फुटून येते. ह्याच्यावर काय दुसरं. आणि आता नवीन मंडई होते, नवीन मंडई तयार करतात, त्याचं काय? आता नवीन मंडई करतात, आता भाजीपाल्यांना ओट बांधून देतात. ते चांगलं. मग आता सुधारणा झाली तर काय झाली म्हणावं. चांगलं सुधारणा झाली. किती वर्ष बसतायत? आता झाली एवढी सुधारणा. पहिला आहे तुम्ही किती वर्ष करता? आता मी 30 वर्ष झाली, 35 वर्ष व्हायला आली. ह्या जागेवर भाजी मंडई नवी होती त्याबद्दल चांगलंच आहे. आणि भाजीचं त्यांनी जे काही आखलेलं आहे ते आम्हाला पसंत आहे. तुम्हाला शेड आणून देणार आहेत? हा हो, सगळ्यांना शेड आहेत, प्रत्येकाला शेड आहेत. तर झाडं कट करतात त्याबद्दल काय वाटतं? झाडांचं काय नाही, पण झाडं सुद्धा अडथळा आणतात ना. पावसा पाणी सुद्धा झाडं पडतात, काय खांद्या पडतात. उलट झाडं निघालेली चांगलीच आहेत, कारण त्याचा धोका आहे. झाडं मोठी येत नाही, धोका आहे त्याचा एवढा. कारण आम्ही बघितलेलं इथे 10-5 वेळा फांद्या पडलेल्या आहेत मोठ्या.
वीज येते काय किती येते. वर्ष बिझनेस करता येतं? 10 वर्ष झाली ते व्यवसाय करतो. जनसेवेचे व्रत घेऊन समाजामध्ये आपल्या संतुलित वातावरणामुळे नावलौकिक मिळवलेल्या शिवशाही न्यूज वर्धापन दिनानिमित्त ऐतिहासिक आणि आध्यात्मिक नगरी असलेल्या तमाम वाई शहरवासियांच्या वतीनं लाख लाख शुभेच्छा. आपली उत्तरोत्तर अशीच प्रगती होत राहो ही महागणपती चरणी प्रार्थना. शुभेच्छुक वाई नगर परिषदेचे तडफदार उपनगराध्यक्ष माननीय श्री घनश्याम उर्फ पिंटू चंके आणि मित्र परिवार. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.